सभापती महोदय, आज आपला महाराष्ट्र उद्योग, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रात आघाडी घेतोय। या सर्व प्रयत्नांमुळे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने देशाच्या गुंतवणुकीचं एक पॉवर हाऊस बनतंय, याचा आपल्याला या ठिकाणी अभिमान आहे। शेवटी एवढंच सभापती महोदय सांगतो, पर्यावरण संरक्षण असेल, आर्थिक विकास असेल, सामाजिक न्याय या तिन्ही गोष्टीचा समतोल साधणारा विकासाचा मार्ग महाराष्ट्राने आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाने आदरणीय देवाभाऊंनी या ठिकाणी निवडलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला 2047 चा हा रोडमॅप हा महाराष्ट्राच्या प्रगतीचं त्या ठिकाणी व्हिजन आहे। अशा प्रकारच्या द्रष्ट्या नेतृत्वाचं वर्णन करण्यासाठी सभापती महोदय, ज्ञानेश्वरीतील एक अतिशय समर्पक ओवीचा मी या ठिकाणी आधार घेऊन भाषण संपवणार आहे। जे जे उचित आणि गोमटे, जे जे उचित आणि गोमटे, ते ते करी जो निवटे, तयाचे पाय उमटे जगाच्या माती, तयाचे पाय उमटे जगाच्या माती। जो नेता जे उचित म्हणजे योग्य आणि गोमटे म्हणजे जे कल्याणकारी आहे, तेच अतिशय निष्ठेने आणि कौशल्याने करतो, अशा नेतृत्वाच्या पावलांचे ठसे म्हणजे विचार आणि कार्य संपूर्ण जग आदराने आपल्या मस्तकी त्या ठिकाणी धरतं। स्वप्नाला नियोजनाची जोड देऊन सत्यात उतरवणारं द्रष्टा नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्रातील सर्व जनतेचे लाडके देवाभाऊ आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो।